ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी, ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी जीव तळपतोय माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत पिळवणारी या महाराष्ट्राची माती आहे खंजीर सुद्धा पोचणार नाही अशी छत्रपती शिवाजी महाराजांची छाती आहे. आजकाल असं म्हणतात की मस्तक ते कोहताच नमस्कार जगा हल्ली फार कमी होत चाललेत, पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या मासाहेब जिजाऊ. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना कोट्यावधी माणसं त्यांची पूजा करतात असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. हे संभाग मर सकता है पर कभी बेईमान नहीं हो सकता असे छत्रपती संभाजीराजे प्रथम या 3 पावन स्मृतीचे वंदन करून मला 2 शब्दात सुरुवात करतो. सूर्य अस्ताला गेला, सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली. सूर्य अस्ताला गेला, सूर्यास्ताची अनेक किरणे शिवनेरीत आली. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस अमर झाला कारण या दिवसाला शिवबाळ जन्माला आला. शिवनेरी धन्य झाली. महाराजांची पत्रिका बनवण्यासाठी ज्योतिषी बुवा आले आणि ज्योतिषी बुवा पत्रिका बनवत असताना निशब्द झाले. त्यांना काय बोलावं हे सुचेना कारण त्या पत्रिकेमध्ये महाराष्ट्राचं भाग्य दडलं होतं. ओसाड पडलेल्या स्वप्नांना हिरवळीने दाटणारे हात जन्माला आले होते. पत्रिका बनवत असताना ज्योतिषी बुवा म्हणाले की हा मुलगा खूप भाग्यवान आहे, हा मुलगा खूप कर्तृत्ववान आणि निष्ठावान आहे. या मुलाचा पराक्रम अमर राहील आणि जो कोणी या महाराष्ट्राचा इतिहास पडताळून पाहिजे तेव्हा सर्वप्रथम त्याच्या मुखामध्ये याच मुलाचे नाव असेल. दिवसापाठीमागून दिवस चालले होते. महाराजांना नाव ठेवण्यास दिवस ठरला आणि ज्या दिवशी महाराजांना नाव ठेवायचं होतं त्या दिवशी राजमाता जिजाऊ म्हणाले की स्वराज्य स्थापन करेल हा बाजी लावून जीवाची, देते वचन मी आज मागूया शिवाची. तेव्हापासून शिवबा, शिवराय आणि शिवा हे नाव सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, शिवनेरीच्या कानाकोपऱ्यात गुमगुमू लागले. छत्रपती शिवाजी महाराज या वीर पुरुषीच्या आई राजमाता जिजाऊ म्हटल्यानंतर प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येत असे कारण वीर जिचा मुलगा धन्य ती माई, नाव तिची जिजाऊ ती शिवबाची आई. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता जिजाऊंनी लहान असल्यापासून असे काही संस्कार केले होते की त्याचा बोध आपल्याला घेणं म्हणजे आजच्या पिढीला आपल्याला बोध घेणं खूप महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते, बालवयामध्ये जेव्हा महाराज आपले घोडा चालवायला शिकत होते तेव्हा महाराज आपले घोड्यावरून खाली पडले. महाराज घोड्यावरून खाली पडल्यानंतर महाराजांच्या अंगाखंडाला खरचटलं होतं. महाराजांच्या अंगाखंडातून रक्त येत होतं. तेव्हा ते पाहून सर्व मावळे महाराजांना तिथं उठवण्यासाठी गेल्यानंतर राजमाता जिजाऊंनी सांगितलं की महाराजांना कोणीही उठवायचं नाही, ते स्वतः उठले. महाराजांना आश्चर्य वाटलं, आपण घोड्यावरून खाली पडलोय, आपल्या अंगाखंडाला खरचटलं आहे, रक्त येत आहे, तरी आपल्या मासाहेब म्हणतात की आम्हाला कोणी आधार द्यायचा नाही. तेव्हा महाराज स्वतःहून तिथून उठले आणि मासाहेबांजवळ गेले आणि मासाहेबांना म्हणाले की मासाहेब आम्ही घोड्यावरून खाली पडलो, आम्हाला याचं दुःख नाही. मासाहेब आम्ही घोड्यावरून खाली पडलो, आम्हाला याचं दुःख नाही. आपण आपल्या मावळ्यांना मला दुःख दिलं नाही, मला याचंही दुःख नाही. माझ्या अंगाखांद्यातून रक्त आलं, मला याचंही दुःख नाही. पण आपण माझ्या माता आहात, सर्वप्रथम मी खाली पडल्यानंतर आपण मला उठवायला यायला पाहिजे होता पण आपण आला नाही. तेव्हा मासाहेब म्हणाले, बाळशिवबा जर एखादा माणूस खाली पडल्यानंतर त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी तर कोणाच्या आधाराची आवश्यकता भासत असेल तर तो माणूस आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाही. त्यावेळी त्या छोट्या बालकावर केला इतकंच नाही मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते आणि गडावर जेव्हा सर्व दासी नृत्याचा सराव करत होता तेव्हा बाळशुभांना काही कळत नाही. बाळशुभा चोरून नृत्य पाहतात. तेव्हा एका दासीने पाहिलं आणि दासी राजमाता जिजाऊ साहेबांसमोर जाऊन म्हटल्या की राजमाता आपले बाळसाहेब चोरून नृत्य पाहतात बरं का. तेव्हा राजमाता जिजाऊंची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज समोर जाऊन महाराजांच्या पाठीत एक थाप लावून म्हटल्या की बाळशिवबा आपल्याला चोरून नृत्य पाहणं शोभत नाही बरं का, कारण भविष्यामध्ये आपल्याला बाया नाचवणारा शिवा नाही, बाया वाचवणारा शिवा होत आहे. त्यावेळी छोट्या बालकावर केला आणि आजकालची आपली तरुण पोरं, आजकालची आपली जवान पोरं जवानीच्या नादामध्ये दिवाणी करून जवानीच्या मागे लावून आपली त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर तू मुझे खून दो मैं तुम्हें आदर दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तू मुझे तंबाखू दो मैं तुम्हें पुन्हा दूंगा असे म्हणणारे पोरं मात्र गली पाहायला मिळतात. अरे मेरे जज्बात उसे इस कदर वाकिफ है मेरे कलम, अगर मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब जिंदाबाद लिखा जाता है असे म्हणणारी भगत सिंह आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तू नहीं होऊ सकी तो किसी की नहीं होगी अशी म्हणणारी पोरं मात्र गली पाहायला मिळतात. आपल्या नावासमोर शिवभक्त, शिवकन्या, कट्टर शिवभक्त, संजोगपूर मराठा अशी नावं लावतात. पण आपण तशी वागतो का ही गोष्ट तपासून पाहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण आपल्या मोबाईलचे स्केट्स टाकतो किंवा इंस्टाचे रील्स टाकतो किंवा व्हॉट्सअपला डीपी ठेवतो. पण त्या गोष्टी ठेवण्यापेक्षा आपण तसे आहोत का, आपले विचार तसे आहेत का तपासून पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण सांगायचं
तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यात घेऊन नाचण्याचा विषय नसून तो डोक्यामध्ये ठेवण्याचा त्यांचे विचार त्या मनामध्ये आत्मसात करण्याचा विषय आहे. ही गोष्ट आपल्या सर्वप्रथम कळली पाहिजे. कारण शत्रूच्या सुनेला सुद्धा आई बहिणीचा देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कसं असावं हे आपल्याला कोणी सांगायची गरज नाही. आणि मित्रांनो, जास्त काही न बोलता शेवटच्या डोळे महाराजांसाठी इतिहासाच्या पानोपानी अमर आहे शिव छत्रपतींची गाथा. अभिमानाने आम्ही सर्व मराठी झुकतो त्यांच्या चरणी माथा.